आज आपण माजलगाव येथील श्री मंगलनाथ मंदिर या ठिकाणी आहोत। श्रावण महिन्यातील दुसरा श्रावण सोमवार आहे। या ठिकाणी आपल्यासोबत महिला आहेत। या ठिकाणी ते महादेवाची जी मूर्त तयार करतात, कशापासून तयार करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। आज या ठिकाणी तुम्ही एक वेगळी छायाचित्र या ठिकाणी बनवतात, कशापासून तयार करतात, नेमकं काय काय त्यामध्ये वापरतात, त्यामध्ये काय काय वापरते सांग। काय या ठिकाणी अन्नदान जे कशा कुठल्या संस्थेमार्फत कोण करत आहे, काही ट्रस्ट आहे देवस्थान आणि सर्व भाविक माजलगाव मधले ज्यांची इच्छा आहे ते असे सगळे भाविक येऊन करतात इथं। आणि महिन्याला 1.25 लाख आपल्याला पार्थिव शिवलिंग करायचे आहेत, तर 5-6 हजार आपण प्रत्येक दिवशी शिवलिंग तयार करतो तिथं। हे जे शिल्प तयार करत आहात कशापासून आहे, काय यामध्ये कुणाकुणाचं योगदान? सर्वांना म्हणजे माजलगाव परिसरामधल्या सगळ्या महिला खेड्यापाड्याच्या येऊन पण करतात, ज्यांची इच्छा आहे ते सगळे करतात आणि हे सगळ्यांचा हातभार आहे ह्याच्यामध्ये। काय श्रद्धा आहे या मंदिराची किंवा काय आख्यायिका आहे का या मंदिराची विशेष, की या मंदिराविषयी काय अशी श्रद्धा आहे? शिष्यवृत्ती कुशावृत्ती देवस्थान महादेवाचे आहे। हे खूप पूर्वजापासून आलेले आहे, तर सगळे भाविक ह्याला मानतात। तर आता जे तुम्ही हे शिल्प तयार करतात कशा प्रकारे, यामध्ये किती महिलांचं योगदान आहे, कोण कोण महिला यामध्ये सामील आहेत? भरपूर महिला येतात, रोज बदलून खूप म्हणजे माजलगाव म्हणजे पूर्ण महिला, आता मी नाव सांगू शकत नाही कोणाचं, पण प्रत्येक महिला येऊन जाते। तर आज आली, उद्या दुसरी येणार, परत येणार, अशा 4, 10, 15, 20 अशा वाढत जातात रोज। तर असा पूर्ण माजलगाव म्हणजे परिसरामधल्या महिलांचा इथं सहभाग आहे। हे जे शिल्प तुम्ही तयार करतात कसं, यामध्ये काय काय, किती जे तुम्ही हे मातीचे जे बनवलेले आहेत त्याला काय म्हणता येईल, किंवा ते जे तुम्ही फुलांचं पाकळ्यांचं हे करतायत हे काय सांगता येईल? मृदापासून तयार केलं असतं, म्हणजे मृदा म्हणजे वावरीपासून तयार केलं असतं, ते पार्थिव शिवलिंग म्हणतात त्याला। किती वेळ लागतो? किती सकाळी 7 वाजल्यापासून चालू असते, 12 वाजेपर्यंत पार्थिव शिवलिंग करतात महिला, आणि दुपारी 12च्या नंतर मांडणी करतात त्याची, म्हणजे विष्णूची प्रतिमा शिवलिंगापासून तयार करतात। 12 निमित्त शिवलिंग किती असतात? पार्थिव शिवलिंग रोज म्हणजे महिन्याची 1.25 लाख आहेत, पण रोज 6,000, आज 9,000 शिवलिंग झालेत आज सोमवार असल्यामुळे सगळ्या महिलांची। हे जी डिझाईन तयार केली, डिझाईन महादेवाची हे म्हणजे ट्रेस करून देणारे आमचे गोविंद भाई आहे, आणि आम्ही सर्व महिला म्हणजे त्याच्यामध्ये मांडणी करतो परत। किती वेळ साधारणतः आता हे जे दर सोमवारी करता का तुम्ही? नाही दररोज आहे, दररोज नित्यनेमाचा 1 महिना पूर्ण श्रावण महिना पूर्ण 1 महिना। काय सांगाल, काय याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल, किंवा काय विशेष महत्व आहे आणि या मंदिराचं काय विशेष महत्व? दररोज एक प्रतिमा आखली जाते, कधी रुद्र असतात, कधी विठ्ठलाची मूर्ती असते, कधी देवीची असते, कधी यंत्रांची असते, असे वेगवेगळे डिझाईन आखले जातात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या मूर्ती या ठिकाणी काय सांगता येईल कुशावर्ती मंदिर, जे मंगलनाथ मंदिर याबद्दल? हे सिंदफणा नदीच्या कुशीमध्ये आहे, आणि म्हणजे आमचे सासरे संत सीतारामजी महाराज यांनी पूर्वीपासूनच म्हणजे याची सेवा केलेली। आमचं जे चौथी पिढी आहे आमची याची सेवा करण्याची, परंपरा ती आम्ही पुढे जोपासतो आहे। जे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माजलगाव येथील मंगलनाथ मंदिर परिसरामध्ये दररोज वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी मूर्ती साकारण्यात येते। जे मातीपासून जे वेगवेगळे शिवलिंग बनवतात, त्या शिवलिंग पासून दररोज वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी शिल्प साकारलं जातं। यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, श्रावण महिन्यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का, हे देखील तितकं पाहणं महत्त्वाचं करणार। कॅमेरामॅन श्री हरीसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, माजलगाव, बीड।